श्राम गाईज, डे 2 आवरले वगैरे आणि ब्रेकफास्ट करून पुढं गाईज. तर ग्रीन ॲपल आणि वॉटरमेलन हे काय माहीत नाही, भेळसारखं वाटलं आणि थोडंफार बुर्जी घेतलं आणि ह्याच्यात नंतर दूध टाकतो. फ्रेंच फ्राईज देतात राव नाश्त्याला, असा नाश्ता आहे म्हणजे हॉटेलकडनंच कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे. तर लेट्स स्टार्ट. सॅफ्रॉन शॉपमध्ये आलं केसर. तर इथं त्यांची फेमस ड्रिंक आहे, तर टेस्ट करून बघू आपण कसं आहे. इथे आपल्या कामाची गोष्ट आहे शिलाजीत, पण इतकं महाग आहे ना. 8,500 रुपयाला आहे, 250 ग्राम, 3 महिन्याचा कोर्स आहे. तर हे काय घेणार नाही. आणि केसर आहे सगळ्यात कमी, 2 ग्राम 300 रुपयाला, तर 5 ग्रॅम घेतो. हेच तेच शिलाजी बॉडी बिल्डिंगसाठी परफेक्ट आहे. डिसाईड झाले हे मगाशी पिलो होते कावा, आणि शिलाजीत मी घेणार आहे पण कमीवालं 100 ग्रॅम. आणि हे केसरचे 10 डबे आणि सॅफ्रॉन क्रीम, बदाम आणि अक्रोड एवढं सगळं घ्यायला आपण. तर आता आलो आहे आम्ही अवंतीपुरा टेम्पलमध्ये, म्हणजे रुईन टेम्पल आहे आणि आर्किओलॉजिकल साईट म्हणून भारी जागा आहे बघायला. फ्लावर गार्डन टाईप आहे. तर हे एरिया आहे. तर छान सगळ्या माहितीनुसार हे विष्णू आणि शिवाचं टेम्पल आहे. तर हे येते पुलवामा डिस्ट्रिक्टमध्ये आणि विष्णू आणि शिवाचं मंदिर असल्यामुळं हे टेम्पल रुईन झाले. अवंतीपुरा गाव आणि अवंती स्वामी टेम्पल आहे. तर जुन्या काळात मंदिर तोडणारी एकच होती, ती म्हणजे मुघल. तर त्यांनी तोडले. आता इथं फक्त रुईन्सच आहे बघायला, सगळं उरलेलं बारीक सारीक काय तर असं आहे. चांगले बॅट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये काश्मीर विलो बघू काय रेट्स आहेत. सगळे सीझन बॅट्स, सगळे सीझन बॅट आहेत. एखादी घेऊ जर आपल्या बजेटमध्ये बसली तर, नाहीतर काय गरज नाही तसं तर, पण बघू आठवण म्हणून. इसका वेट कितना रहता? वेट रहता है 1300. 1200 वेट आहे, 1200 वेट करतात आणि स्टिकर लावतात. तर इथं विलो म्हणून झाड असतं त्याचं हे बॅट बनवतात. बॅट म्हणतोय 6,000 रुपयाला म्हणतोय. भारी बॅट आहे. हँडल मलेशियावरून इम्पोर्ट होते आणि खालचं जे बॉडी आहे ती इथं बनते. तर ह्या ग्लूनं त्याला चिटकवलं जाते. तर तिने असं क्लेम करतात की हो इथनं कधीच तुटणार नाही बॅट. जॉईंटमधनं ह्या 1000ची बॅट इथं 6,000ला द्यायला. ही बॅटची KSMची कंपनी आहे. तर इथं जेवढं ग्रेनेज जास्त तेवढं जास्त महाग असं म्हणतात. तरी 20,000ची बॅट आहे. फायनली काश्मीर विलोचे बॅट घेतले गाईस. तर हे आपलं रॅबिट आहे अंगुरा ब्रीडचं, लय क्यूट आहे. ॲपल प्लांटेशनमध्ये आलो तो आणि किती छोटे ॲपल आहेत. तर ह्यांचं सप्टेंबर-ऑक्टोबर हे पीक टाईम आहे. तर हे असे सगळीकडं ट्री प्लांटेशन केलं आहे ह्यांनी. तर इथे 2 प्रकारचे ॲपल भेटतात, एक तर ग्रीन ॲपल आणि रेड ॲपल. तर त्यांनी म्हणतात टुरिस्ट आल्यापासून ग्रीनचं मार्केट वाढले म्हणून. लय छोटे आहेत. हे नकली ॲपल आहे, त्यांनी फक्त ॲडव्हर्टाइजमेंट पुरतं लावले इथं. तर गाईज पहलगामला पोचलेला आहे आम्ही आणि इथला फक्त व्ह्यू बघा. इथे लई टुरिस्ट आहेत, लई जास्त टुरिस्ट आहेत. म्हणजे प्रॉपर पार्किंग एरिया आहे. तर आता तुम्हाला व्ह्यू दाखवतोय क्वालिटीचा. हे काय एक बर्फा जोरात क्वालिटी ओके मध्ये. तर गाईज आता पोनी वगैरे बुक झालेत म्हणजे हॉर्स. तर आता त्यांनी भाडं आल्यावर इथे चार्ट लावले. तिथं 4,500 5,000 काय तोंडाला येईल ते रक्कम देत असतात. पण तुम्ही प्रॉपर जर वर आला, आम्ही आता तेवढं चाललो, तर त्यांनी बऱ्यापैकी बार्गेन केले. तर बार्गेन करून एकाला 2,000 म्हणले. तर आम्ही 11 घोडे घेतलेत आणि आता वर जायचं आहे. टोटल 4 पॉईंट बघणार आहे. पॉईंटानुसार मी तुम्हाला नाव सांगत जातो आणि
भारी आहे सगळं वातावरण. तर घोडे यायलात आमचे, त्या दोघांचे पहिल्यापासून आलेले आहेत. टूर आपलं 3 तासाचं आहे आणि इथे सगळ्यांना एक एक घोडा मिळालेला आहे आणि सगळे कॉन्ट्रास्ट कलर मध्ये घोडा घेतल्यात. तर आता जाऊ आपण, चला. बाबू रस्ता बघा कसला आहे. आमचे तिथं मेंबर काही पोचलेले आहेत पुढं आणि बाकीची आमची टोळी हळूहळू हळूहळू चाललेली आहे. हा सिनेरियो गाइस, सिनेरियो. ग्लिम्स ऑफ दिस. ये वैली का नाम क्या है? टेढ़ा हो गया अंकल. ये वैली का नाम क्या है? इसका नाम हाँ कश्मीर वैली. कश्मीर वैली. खतरनाक. हेवन्स गाइस, हेवन्स दाखवू बाई सगळंच. हा 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 देवच. 6 तास झालाय. एकच आमच्या ग्रुप मध्ये वेगळं गेल्या. आलोन नाही नाही इकडे नाही घेत तुला. तर गाईज फायनली तुम्हाला एक जन्नत जागा दाखवतो मी. आणि एवढं वर आले. पहिलं पॉईंट आहे, ह्याला म्हणतात स्वित्झर्लंड आणि म्हणजे मिनी स्वित्झर्लंड म्हणतात. तर इथं बजरंगी भाईजानची शूटिंग झाली आणि पहिल्याच नाव ह्याचं बायसन म्हणून आहे. तर व्ह्यू बघा. क्लास. भाऊ 15 मिनिटं पाणी पिलाय, आता काय सुट्टी देत नाही. खतरनाक. काय खतरनाक रस्ता आहे. जन्नत आहे, जन्नत. खरं जन्नत आहे. ते काय आहे ते जन्नत आहे. तिकडनं पाणी येते, तिकडं खाली. रस्ता कसलं चढते न बॅलन्स सोडता. प्रॉपर एकदम सिस्टमॅटिक. कसले अवघड रस्ते आहेत बघा यार. साधं काम नव्हतं. लय भारी चढलाय माझा घोडा. लयच भारी एक्सपिरियन्स. पुरामुळे हा रस्ता खराब झालाय. रिच्ड आवर 4th डेस्टिनेशन पहलगाम व्हॅली. खतरनाक आहे रे. खाली आलेला आहे गाईज आणि हे गार्डन आहे. आता इथं गार्डन मध्ये जाणार. इथं हॉर्न एक लई वाजवतात बघा. नाही पोलीसची गाडी आहे काय म्हणता येत नाही. तर हां तर इथं बागेत जाणार, फिरणार आणि ती जी लोक आहेत तिथं जाणार. ती लोक बसल्यात ना तिथं आम्ही सगळेजण बसणार. भेळ खाल्ली, पाणीपुरी खाल्लं आणि मॅगी खाल्ली. चहा तेन पिली लोक आणि बागेत एंट्री. तिथे एक ऑब्झर्व केलं, कुठं पण जावा एंट्री फी आहे. वर जरी तुम्ही गेला इथनं घोडं घेऊन तरी एंट्री. इथं ह्या बागेत याला एंट्री. बाहेर कुठं जरी गेला तरी एंट्री. तरी व्ह्यूसाठी काही पण. ही पार्किंग आहे. एन्जॉय. तर गाईज रूम अलॉट झालेले आहेत आणि हे आमचा रूम टूर. आजच्या रूमला एवढा स्पेस नाही पण ठीक आहे. आजच्या पुरतं झोपायचं आहे इथं. आणि हे मिरर. हे वॉशरूम पण छोटा आहे. एवढंच आहे. ओके सो हिअर वी गो. तर गाईज आजचा ब्लॉग आपण एंड करणार आहे. एंड करण्याच्या अगोदर आपण प्रत्येकाकडनं, काल काव्याकडनं घेतलं, आज माझ्या मम्मीकडनं एक्सपिरियन्स घेऊ की त्यांना कसं वाटलं. आणि आज दिवसभरात तुम्हाला काय एक्सपिरियन्स वाटला? आजचा डे खूपच छान होता. काश्मीर इज रिअली पॅराडाईज. आणि हॉर्सचा जो काय खेचर असतो त्याचा एक्सपिरियन्स मस्त होता. त्याच्या आधी आम्ही केदारनाथ आणि वैष्णोदेवीला पण खेचरवर ट्रॅव्हल केलेलं आहे. पण हा एक्सपिरियन्स खूपच डेंजरस होता. खूप स्टीप आणि स्लोप्स होते. मस्त होता. इन जनरल आजचा डे खूपच छान होता. ओके.